या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत गुरुमाता सगळ्यांना घेऊन समुद्रकिनारी जातात आणि त्यावेळी तनया खूपच घाबरलेली असते. ती मनाशी म्हणत असते की देवा मला लगेच मारायचं नाही आहे, माझं रक्षण कर. तुला तर माहिती आहे ना माझ्या बकेट लिस्टमधल्या अजून किती गोष्टी मला पूर्ण करायच्या आहेत. आणि त्यावेळी वसुंधरा मात्र एकदम शांत असते आणि ती देवाकडे प्रार्थना करत म्हणत असते की मला माहीत आहे गुरुमातांची साधना माझं रक्षण करेल, कारण माझ्या मनात फक्त सत्य आहे. आणि मग त्यानंतर गुरुमाता समुद्राचं दर्शन घेतात आणि त्यामध्ये एक नारळ टाकतात. त्यानंतर सगळेजण समुद्रापुढे हात जोडतात. मात्र त्यावेळी तनया तर खूपच घाबरलेली असते. त्यानंतर गुरुमाता त्या दोघींना समोर बोलावून घेतात आणि विचारतात की तुम्ही जलसमाधीच्या परीक्षेसाठी तयार आहात ना. आणि त्यावेळी वसुंधरा हसून हो म्हणते आणि मग गुरुमाता त्या दोघींच्या हातावर एक एक सुपारी ठेवतात आणि हात जोडतात. त्यानंतर त्या दोघीही जणी गुरुमातांचा आशीर्वाद घेतात आणि समुद्राकडे जाण्यासाठी निघतात. वसुंधरा एकदम शांतपणे समुद्राकडे चालत जाते. तनया मात्र सतत पाठीमागे फिरून बघत असते. तर विशाखा तिला सांगत असते की घाबरू नको, जा पटकन. त्यामुळे मग ती सुद्धा वसुंधराच्या पाठोपाठ जाते. त्या दोघीजणी जेव्हा समुद्राच्या पाण्यात जातात तेव्हा गुरुमाता त्यांना त्या पाण्यामध्ये बसायला सांगतात. त्या दोघीही त्या ठिकाणी बसतात. मात्र हे बघून इतर सगळेजण घाबरतात. आकाश म्हणत असतो की बाबा हे सगळं खूप रिस्की वाटतंय. मात्र त्यावेळी माधव म्हणत असतो की आकाश काळजी करू नको, गुरुमातांवर विश्वास ठेव, त्या या दोघींनाही काही होऊ देणार नाही. आणि त्यावर आकाशही हो म्हणतो. जयश्री मात्र खूप घाबरलेली असते आणि म्हणत असते की हा सगळा काय प्रकार आहे काय माहीत. तर गुरुमाता त्या सगळ्यांना म्हणतात की तुमच्या मनातील शंका थोड्याच वेळात दूर होतील. त्यानंतर वसुंधरा शांतपणे डोळे मिटते आणि त्या पाण्यात बसते. तनया मात्र घाबरून इकडे तिकडे बघत असते आणि देवाकडे प्रार्थना करत असते. सगळ्यांनाच उत्सुकता असते की आता नक्की काय होणार आहे. आणि त्यावेळी दुसरीकडे वसुंधराला मात्र तिने आकाशसोबत घालवलेले सगळे आनंदाचे क्षण आठवत असतात आणि तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईलही येते. आणि त्यावेळी तिच्याकडे बघून अखिल आणि इतर सगळेजण बोलू लागतात की वसुवहिनी किती शांत आहे, तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नाही आहे. मात्र तनया खूपच घाबरलेली आहे, काय होणार काय माहीत. तर माधव म्हणत असतो की काळजी करू नका, सगळं ठीकच होईल. मात्र तितक्यात जयश्री त्यांना टोमणा मारत म्हणते की तुम्हाला तर आमची काही पडलेलीच नाही आहे, तुम्हाला प्रत्येक वेळी तुमच्या आत्याचंच बोलणं बरोबर वाटतं ना, आणि आम्ही तर काही मूर्खच आहोत. तर माधवराव हसूनच म्हणतात की असं मी म्हटलेलं नाही आहे, हे तुझ्या मनाचे समज आहेत. आणि ते ऐकून जयश्री गप्प बसते. तर गुरुमाता त्या सगळ्यांना शांत राहायला सांगतात. मग त्यानंतर त्या वसुंधरा आणि तनयाला आवाज देत सांगतात आता समुद्राचं पाणी वाढत आहे, हळूहळू हे पाणी तुमच्या नाकातोंडापर्यंत येऊन पोहोचेल. पण तुम्ही घाबरू नका, जिच्या मनात सत्य असेल ती तरेल आणि दुसरी बुडून मरून जाईल आणि तिचा वैकुंठाचा प्रवास सुरू होईल. आणि ते ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तनयाला आठवू लागतं की कसा तिनेच तो लसूण भाजीमध्ये घातला होता. त्यामुळे ती खूप घाबरते आणि मोठमोठ्याने विशाखाला आवाज देऊ लागते. ती म्हणत असते की मम्मा प्लीज मला वाचव, मला मरायचं नाही आहे. आणि त्यावेळी विशाखासुद्धा घाबरून जयश्रीला म्हणते की जयू काहीतरी कर ना. तर जयश्रीसुद्धा म्हणत असते की गुरुमाता आत्ता कुठे तनयाचं लग्न झाले, आत्ता कुठे तिने आयुष्याला सुरुवात केले, तुम्ही तिला ही परीक्षा का द्यायला सांगताय. मात्र गुरुमाता तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. त्या म्हणत असतात की या समुद्राच्या लाटांचं पाणी जेव्हा यांच्या नाकातोंडात जाईल तेव्हा यांच्या तोंडून बरोबर असत्य बाहेर पडेल आणि उरेल ते फक्त अंतिम सत्य. आणि ते ऐकून तनयाची भीती तर अजूनच वाढते. आणि मग त्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्या दोघींच्याही नाकातोंडात पाणी जाते. मात्र त्याही परिस्थितीमध्ये वसुंधरा शांतपणे बसलेली असते, तनया मात्र बुडत असते. मात्र हा फक्त तिचा एक भास असतो. आणि मग त्यानंतर आपण बुडून मरून जाऊ या भीतीने ती पटकन तेथून उठते आणि गुरुमातांकडे जाण्यासाठी निघते. ते बघून विशाखा आणि जयश्री तर डोक्यालाच हात लावतात. तर तनया घाबरूनच गुरुमातांच्या समोर येते आणि रडतच त्यांच्यापुढे हात जोडून म्हणते की गुरुमाता मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, तुमच्या भाजीमध्ये लसूण मीच टाकला होता, तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण ही भयान परीक्षा द्यायला सांगू नका. आणि तिचं ते बोलणं ऐकून सगळेच जण खाली मान घालतात.
गुरुमाता मात्र हसतच तनयाकडे बघत असतात आणि मग त्यानंतर त्यांचं लक्ष वसुंधराकडे जातं. ती अजूनही शांतपणे डोळे मिटून त्या पाण्यात बसलेली असते आणि मग गुरुमाता तिला प्रेमाने आवाज देत सांगतात की वसुंधरा बाळा, हळूहळू डोळे उघड आणि पाण्यातून बाहेर ये. आणि मग त्यानंतर वसुंधरासुद्धा तिथून बाहेर येते. सगळेजण कौतुकाने तिच्याकडे बघत असतात आणि मग त्यानंतर वसुंधरा तिच्या हातातील सुपारी पुन्हा गुरुमातांना देते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. त्यानंतर सगळेजण घरी जातात. सगळेच जण गुरुमातांची वाट बघत बसलेले असतात. गुरुमाता जेव्हा त्या ठिकाणी येतात तेव्हा सगळेजण उठून उभे राहतात. गुरुमाता वसुंधराकडे जातात आणि तिला सांगतात की वसुंधरा, तू ही परीक्षा उत्तीर्ण झाली कारण तुझ्या मनात फक्त सत्य होतं. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आनंद होतो. जयश्रीचा मात्र चेहराच पडतो. आणि मग त्यानंतर गुरुमाता वसुंधराला म्हणतात की तू ही परीक्षा उत्तीर्ण झालीस खरी, मात्र माझी तुझ्याबाबत एक तक्रार आहे. मी जे सांगेल ना त्याचं आता खरं खरं उत्तर दे. आणि त्यावर वसू हो म्हणते. तर गुरुमाता तिला विचारतात की तनयानेच भाजीमध्ये लसूण टाकला होता, ही गोष्ट तुला माहीत होती ना? आणि त्यावर वसुंधरा म्हणते की हो गुरुमाता, मला अंदाज होता. आणि ते ऐकून गुरुमाता आश्चर्याने तिला विचारतात की मग तू ही गोष्ट मला सांगितली का नाही? तिची चूक तू स्वतःवर का घेतली? आणि त्यावेळी वसू म्हणते कारण यामध्ये माझीसुद्धा चूक होतीच ना. तुमचं जेवण बनवण्याची जबाबदारी माझी होती, मात्र मी त्यात कसूर केली. मी भाजीवर लक्ष ठेवायला हवं होतं, मात्र मी लक्ष दिलं नाही. आणि तनया या घरची लहान सून आहे. धाकट्या सुनेच्या चुका पदराआड घेणं हे मोठ्या सुनेचं कर्तव्यच असतं ना. आणि वसुंधराचं ते उत्तर ऐकून गुरुमातांना तिचं खूप कौतुक वाटतं. त्या वसुंधराला म्हणत असतात की ज्या दिवशी मी तुला पहिल्यांदा बघितलं ना त्याच दिवशी तुझं मन कसं आहे हे मला कळलं होतं. आणि फक्त तुझंच मन नाही तर या घरातील प्रत्येकाचं मन मी त्या दिवशी ओळखलं होतं. मात्र तनयाचं मन किती गढूळ आहे हे जाणून घेण्यासाठी मला ही परीक्षा घेणं भाग होतं. आणि ते ऐकून जयश्री तर खालीच मान घालते. आणि मग गुरुमाता रागातच तिच्याकडे बघत म्हणतात की जयश्री, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. ज्या सुनेच्या पाठीशी तू खंबीरपणे उभं राहायला हवंस त्याच सुनेचा तू तिरस्कार करतेस आणि त्या तनयाला साथ देते. अगं, तू एक कधी चांगली सून तर नाहीच बनू शकली, मात्र आज एक सासू म्हणून सुद्धा नापास झालीस हे लक्षात ठेव. तुला काय वाटलं होतं एखाद्या वाघासमोर जशी शेळी टाकावी तशी वसुंधरेला तू माझ्यासमोर टाकशील? एक गोष्ट लक्षात ठेव, वसुंधरेसारखी सून या घराला मिळणं या घराचं भाग्य आहे. माधवची पूर्व पुण्याई म्हणून वसुंधरेसारखी सून या घराला मिळाली आणि तुझी कुकर्म म्हणून त्या तनयासारखी सून या घरात आली. आता पुढे काय होणार आहे हे देवालाच माहिती, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला कधीही माफ करणार नाही. आणि मग त्यानंतर त्या पुन्हा एकदा आकाश आणि वसुंधरेकडे जातात. त्या वसुंधरेला म्हणत असतात की बाळा, आता मी तुला एक शेवटचा उपदेश देते. या घरात तुझं स्थान अढळ आहे. तुला तुझ्या स्थानावरून कोणीही कधीही काढू शकणार नाही. आणि तू कधीही घाबरून जाऊ नको, देव तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यावर वसुंधरासुद्धा आनंदाने हो म्हणते. त्यानंतर गुरुमाता आकाशचं सुद्धा खूप कौतुक करतात आणि मग ते दोघेजण त्यांचा आशीर्वाद घेतात. मात्र त्यानंतर गुरुमाता रागातच जयश्रीकडे बघतात आणि मग त्यांच्या शिष्यांना सांगतात की आता आपण येथून निघायला हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.